जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. जे काय आपले पुढे डेमो व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल का आजचा व्हिडिओ आपल्याला कसा तयार करायचा आहे ती. आणि जे मी काही व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा मी पासवर्ड दिलेला नाही. पण जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल घेण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल अगदी तुम्हाला फ्रीमध्ये पाहण्यासाठी भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्यायचं आहे. जे काय आपलं डेमो व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसाल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल किंवा यूट्यूबवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं सर्व लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी साडीला आपण लावू माझ्या साडीला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला सेफची, बीटची आणि ग्रुपच्या अशा 3 लिंक दिलेल्या आहे. त्या तिन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन पाहू शकता बीट, ग्रुप आणि सेफ असे मी 3 प्रोजेक्ट दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन बीटचा जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून पाहू शकता मी सर्व बीट ॲडजस्ट करून तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं का ग्रुपच्या लेअरमध्ये जायचं आहे आणि हे जी ग्रुपची आपली लेअर आहे पाहू शकता ह्या तिन्ही लेअर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्या तिन्ही लेअर सिलेक्ट केल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी 4 लेअर करून बॅक यायचं आहे. ठीक आहे, बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला बीटमध्ये जायचं आहे आणि बीटमध्ये गेल्याच्यानंतर पाहू शकता तुम्हाला 0, 3, 12 यायचं आहे आणि चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता पेस्ट 4 लेअर केल्याच्यानंतर पाहू शकता ह्या प्रकारे तुमच्या टेक्स्ट बरोबर ॲडजस्ट झालेली दिसून जातील. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, सुरुवातीला यायचं आणि प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला मीडियामध्ये जाऊन एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. जे काही मी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून अलाइट मोशनच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 0, 3, 12 आपली इमेजची लेअर पुरी करून घ्यायची आणि ही जी लेअर आहे ही तुम्हाला सगळ्यात लास्टला न्यायची आहे, म्हणजे 3 नंबरला घेऊन जायची आहे. ठीक आहे, तर 3 नंबरला नेल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय 0, 9, 21 यायचं आहे. ठीक आहे, तर 0, 9, 21 आल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे काय आपलं इमेज आहे हे तुम्ही सर्व बीटनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जे काय मी मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल तुम्हाला घेण्यास प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन झाले नसाल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी तुम्हाला बायोमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मी सर्व इमेज बीटनुसार ॲडजस्ट केलेले आहे. ठीक आहे, तर ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेफ इफेक्टमध्ये जाऊन जे काही आपली पहिली लेअर आहे त्या पहिल्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आणि इथे 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बीटच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. ठीक आहे, आता बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 0, 9, 21 जायचं आहे. तर हे प्रकार पाहू शकता 0, 9, 21 जायचं आहे आणि हे जे आपल्या 0, 9, 21 आल्याच्यानंतर हे जे आपले 2 लेअर दिलेले आहे म्हणजे 0, 9, 21 आणि एक 10 दिलेले आहे. हे जे आपले बारकाले 2 लेअर आहे ह्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता इफेक्ट ॲड करण्यासाठी करायचं काय तुम्हाला इमेजच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पाहू शकता इथं पण 2 लेअर दिलेले आहे स्मॉल, त्या दोन्ही स्मॉल लेअरला हा इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता पाहू शकता पुढं पण मित्रांनो तुम्हाला 14, 03 पासून 2 लेअर आहे ह्या दोन्ही लेअरला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या प्रकारे ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, बॅक यायचं आहे. त्यानंतर बॅक आल्याच्यानंतर पुन्हा सेफ इफेक्टमध्ये जाऊन जे आपली 2 नंबरची लेअर आहे त्या 2 नंबरच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे.
त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे. व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला 10.08 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता तुम्हाला 10.08 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर पाहू शकता ही जी आपली लेअर आहे 10.08ची, त्या लेअरला तुम्हाला इफेक्ट हा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. एक आता हा पेस्ट इफेक्ट केल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला 12-14 पर्यंत जायचं आहे आणि ही जी लेअर आहे ह्या लेअरला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 14-19 पर्यंत जायचं आहे. पाहू शकता 14-19. तर 14-19 पर्यंत केल्याच्यानंतर हे जो आपला लेअर आहे ही लेअरला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पेस्ट केल्याच्यानंतर पुन्हा बॅक येऊन तुम्हाला सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 2 नंबरची जी आपली लेअर आहे 3 नंबरची जी आपली इफेक्टची लेअर आहे त्या इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे. व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला पाहू शकता मित्रांनो 10-24 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता 10-24 पर्यंत आल्याच्यानंतर ही जी सर्वात मोठी लेअर आहे ह्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 13 पाशी जाऊन हा इफेक्ट पुन्हा पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जी आपली शेवटची जी लेअर आहे 15-13ची ही पण तुम्हाला पेस्ट इफेक्ट हा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आता करायचं काय मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला येऊन तुम्हाला 0003 पर्यंत येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी मागची लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून बेडिंग ऑपोसिटमध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रॅस्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ओव्हरले करून चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर 0011 पर्यंत येऊन ही तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर 0020 पर्यंत येऊन चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर 0105 पर्यंत ही लेअर तुम्हाला पुन्हा टाकायची आहे. त्यानंतर 0209 पाशी तुम्हाला ही पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर 0217 पाशी येऊन ही पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची आहे आणि लास्टला 0225 पर्यंत येऊन ही लेअर आपली ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता रेक्टँगल ॲडजस्ट केल्याच्यानंतर त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ब्लॅक ठेवल्याच्यानंतर या लेअरला तुम्हाला पुरं करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲडजस्ट करून त्याला पूर्ण 2000 ॲडजस्ट करून तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन ह्या प्रकारे तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता स्क्रॉल केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय 0225 पर्यंत जायचं आहे. ओके, 0225 पर्यंत आल्याच्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला एक रेक्टँगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर 0312 पर्यंत येऊन ही लेअर सर्व कट करून घ्यायची. त्यानंतर बिल्डिंग ऑपोसिटमध्ये जाऊन सुरुवातीला एक की द्यायचा आहे आणि 0309 पाशी एक की द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0225ला येऊन ही लेअर तुम्हाला पूर्ण 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय 0905 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, 0905 पर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला 0921 पर्यंतची मागची लेअर सर्व कट करून घ्यायची आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपोसिटवर जाऊन तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला 0905ला एक की द्यायचं आहे आणि 0918 पर्यंत एक की द्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं म्हणजे 0905 पर्यंत आणि ही लेअर तुम्हाला पूर्ण 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता स्लो बॅक एकदम परफेक्ट आपलं दिसून जाईल. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय 0921 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता 09 आपल्याला 21 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, तर 0921 पर्यंत गेल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची म्हणजे 0921 पासून तर ही लास्टपर्यंत पुरी करायची आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर जायचं आहे. त्यानंतर इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही लेअर पुढं ढकलून तुम्हाला 13.80 ॲडजस्ट करून बॅक यायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो 13.80 ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटमध्ये जाऊन इथं 15% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 15% ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता तुम्हाला लास्टचं बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोवर जायचं हे ऑफ याला ऑन करून इथं कमीत कमी तुम्हाला 9.5 किंवा 10च्या दरम्यान ठेवायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे.
त्यानंतर आता ही जी आपली लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बेडिंग ऑपॅसिटीवर जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आजचा व्हिडिओ आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.